नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. भाजपचा प्लॅन शिंदे गटाला समजला, त्यामुळेच रामदास कदम यांनी पुढे येऊन केला फडणवीसांवर गंभीर आरोप. राज्यात खळबळ काय आहे, बातमी सविस्तर जाणून घेऊया. दरम्यान रत्नागिरी लोकसभेची जागाही शिवसेना शिंदे गटाची आहे आणि त्या जागेवर भाजपचा डोळा असल्याने शिंदे गटाचे आमदार रामदास कदम यांनी भाजप तसेच देवेंद्र फडणवीसांवर जो आरोप केला त्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. त्यांनी म्हटलं की भाजप मित्रपक्षांना संपवण्याचे काम करत आहे. सगळ्या मित्रपक्षांना संपवून भाजपला एकट्याला जिवंत राहायचंय की काय, असा सवाल रामदास कदम यांनी केल्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गट भाजपला धक्का देऊन परत मोठा निर्णय घेणार की काय, अशा राज्याच्या राजकारणात चर्चा फिरताना दिसत आहे. त्याला कारण म्हणजे अचानक रामदास कदम असे वक्तव्य भाजपच्या विरोधात का करू लागले, याच्या पाठीमागे शिंदे गटातल्या मोठ्या नेत्यांचा हात आहे. भाजपची रणनीती समजल्यावरच हे पाऊल रामदास कदम यांनी उचलले. त्यामुळे भाजपला हे काम केले देऊ जाणार नाही, वेळीच आम्ही सावध होऊ, अशी भूमिका देखील रामदास कदम यांनी मांडली. त्यामुळेच एकंदरीत उद्धव ठाकरे यांनी केलेला सतत भाजपवर हल्लाबोल की भाजप सर्व मित्रपक्षांना संपवण्याचे काम करत आहे आणि तोच आरोप आता शिंदे गटाचे आमदार करू लागल्याने भाजपची मोठी कोंडी झाले. यावर भाजपचे मंत्री यांनी मात्र मौन बाळगले. त्यावरूनच हे लक्षात आलं की भाजप आपला पक्ष जास्तीत जास्त वाढवायचा व शिंदे गट व अजित पवार गटातल्या आमदारांना आपल्या तिकिटावर लढवण्यास भाग पाडायचे, अशी रणनीती भाजपची समोर आल्यानेच आता सरकार मधलेच नेते आवाज उठवायला लागल्याने अजून कोणकोण नेते भाजपच्या विरोधात पुढे येऊन बोलतात तेच येणाऱ्या दिवसात चित्र स्पष्ट होऊन जाईल. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, रामदास कदम यांनी केलेला आरोप योग्य आहे की नाही व आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाचे खासदार कमी होतील व कोण बाजी मारून सर्वात जास्त खासदार आपल्याकडे घेऊन येईल, तुम्हाला काय वाटतं, तुमचे मत नक्की कमेंट करून आमच्यापर्यंत पोहोचवा. तुर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.